ओके डन. रामकृष्ण आहे. माझं नाव अनिकेत रामभाऊ देशमाने, मी नगरवरून आलेला आहे. माझा मोबाईल क्रमांक 9850347374 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. दुसरा 7720972939 आहे. या ठिकाणी प्रामुख्याने मी चव्हाण सर आणि सन्माननीय अशोक सरांचं या ठिकाणी मनापासून आभार मानेन की आजपर्यंत जी आयुष्य जगण्यासाठी जी आपल्याला दिशा पाहिजे होती ती मिळत नव्हती. काही अर्थाने ती दिशा मिळवून देण्याचं काम डॉक्टर दीपक हांडे यांनी केलं असं म्हणायला पाहिजे. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेली 60 वर्ष त्या ठिकाणी अनेक या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये सेवा करतात. परंतु त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने डॉक्टर असून सांगितलं, हा भाग महत्वाचा आहे. त्यांच्या मिसेस सुद्धा डॉक्टर आहेत, विजय हांडे. कारण डॉक्टर लोक शक्यतो आपलं ग्राहक फुटेल या लालसेपोटी खरं सांगत नाही. परंतु समाजामध्ये अशी चांगली माणसं सुद्धा आहेत की त्यांना वाटतं की चांगला समाज घडला पाहिजे. त्यांच्या खऱ्या अर्थाने मी व्यक्त करतो. इथं येण्याचं मेन कारण असं आहे की माझी पत्नी या ठिकाणी बसलेली आहे, पल्लवी देशमाने. तिच्याकडे एक आजार नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. अगदी सगळ्या प्रकारच्या आजारांचं भांडार तुझं शरीर म्हणजे आजारांचं भांडार आहे. परंतु शेवटी मी पण म्हणजे हात टेकले होते. सर्व डॉक्टरांकडे आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले. अगदी मणक्याच्या आजारापासून तर सगळ्या पोटाच्या विकारापासून तर कुठला आजार नाही, संधी होणारे सगळ्या प्रकारचे आजार आहे. अक्षरशः पैसे खर्च करून मी थकलो आणि शेवटी डॉक्टर दीपक हांडेंकडे एकदा गेलो. ते म्हटले तुम्हाला इथून पुढे कदाचित जर तुम्ही योगाने या ठिकाणी सेमिनार अटेंड केला तर तुम्हाला आयुष्यात परत कधी डॉक्टरवरती खर्च करायची गरज पडणार नाही. सगळे आजार जातील. शेवटी प्रत्येकाला इलाज पाहिजे असतो आणि सन्माननीय अशोक सरांच्या रूपाने मला वाटतं आज देवच भेटलेला आहे. दिवसभर सकाळपासून या ठिकाणी आपण सेमिनार अटेंड केले. अक्षरशः 1 मिनिट सुद्धा कंटाळा आला नाही. इतकं उत्तम पद्धतीने आपण वन मॅन सिंगल हँडल करून अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा संदेश मला आज या ठिकाणी मिळाला, नो ऑइल आणि नो बॉईल. खरंच खऱ्या अर्थाने जर आयुष्य सुंदर करायचं असेल तर तुमच्या अन्न पदार्थामध्ये ऑइल नाही पाहिजे, तेल नाही पाहिजे आणि नो बॉईल. तुम्ही जसं तुम्हाला सांगितलं का अग्नी हे सगळ्या आजारांचं मूळ रूप आहे. जर तुम्ही अग्नीपासून दूर राहिला, समजा कच्च्या अन्न पदार्थ तुम्ही या ठिकाणी आम्हाला सकाळी ज्यूस दिला, दुपारचं अतिशय न शिजवलेलं अन्न पदार्थ दिले, खऱ्या अर्थाने आपण या पद्धतीने अन्न पदार्थ शिजू शकतो, खाऊ शकतो. ही सुद्धा कल्पनेच्या पलीकडे होती ते तुम्ही आम्हाला या ठिकाणी मूर्तिमंत स्वरूपामध्ये दाखवून दिली. खरंच अतिशय चांगलं आपल्या माध्यमातून होत आहे आणि यापुढे अतिशय निरोगी आणि चांगला समाज घडवण्यासाठी आणि आमचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी यापुढे सहकार्य राहील असा समाज सगळा निर्माण व्हावा यासाठी आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपण सर्वांचं या ठिकाणी शतशः व्यक्त करतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान विचार तुम्ही मांडलेत. धन्यवाद सर.